आजच्या वचनाकडे जाऊ, संदेशाकडे जाऊ आणि आजचा जो विषय आपला आहे ज्याच्यावर आपण थोड्या वेळ मनन करणार आहोत आणि या आजचं टायटल आजच्या संदेशाचं आहे की आपल्या जीवनाचा उद्देश. आणि जसं जर मी तुम्हाला ही गोष्ट विचारली प्रत्येकाला नाव घेऊन का रे तुझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, म्हणजे तुम्ही काय होऊन जाल, कन्फ्यूज होऊन जाल. उद्देश काय असते आहे की नाही, पर्पज म्हणजे उद्देश, हेतू किंवा आपल्या जीवनाचा हेतू आहे का, म्हणजे याचा अर्थ का मी या पृथ्वीवर का आहे, या पृथ्वीवर माझं एक्झिस्टन्स किंवा माझं उपस्थिती काय आहे, मी इथून कुठे जाणार आहे, या गोष्टीचा पर्पज किंवा हेतूच आपल्याला माहीत नसला तर आपण काय होऊन जाऊ, आपण हरवलेले होऊन जाऊ. म्हणजे जसं मी उदाहरण देतो, एखादा व्यक्ती आपल्या समजा मोहल्ल्यात आला आणि आपल्याला तो नवाळ्यासारखा दिसला आणि आपल्याला तो असा दिसला की बा काय काय करून आला, आपण विचारतो कुठं जायचं आहे, माहीत नाही, कुठून आला माहीत नाही. आपण काय म्हणू, काय माहीत नाही, तो हरवला तो पोरगा, काय माहीत नाही काय चालू आहे त्याचं, त्याला हे माहीत नाही तो कुठून आला, त्याला हे माहीत नाही तो कुठं चालला. बरोबर. तसंच आपल्यासाठी आपल्यालाही आपल्या जीवनाचा जर हेतू माहीत नाही, मला माझा उद्देश माहीत नाही, मी कुठून आली, इथे काय आहे, पुढे काय करणार आहे, कुठे मी जाणार आहे, कारण एक दिवस माझं जीवन संपेल आणि या गोष्टीचा आपल्यापाशी उद्देश हेतू याची माहितीच नाही, याचा अर्थ आपण काय होऊन जाऊ, आपण हरवलेले होऊन जाऊ. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश माहीत असला पाहिजे. जसं या जगातली अशी कुठलीच गोष्ट उद्देशाशिवाय बनवल्या गेली नाही, कुठलीच गोष्ट. जसं मी उदाहरण सांगितलं, पेन जो असतो कशासाठी, लिहिण्यासाठी, खुर्ची ज्याच्यावर तुम्ही बसले आहे कशासाठी, बसण्यासाठी, गाडी कशासाठी असते, यासाठी का त्याने प्रवास केला पाहिजे, फोन कसा असते यासाठी का आपण बोलता आलो पाहिजे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य प्रत्येक गोष्टीचा हेतू आहे, अशी कुठलीच गोष्ट नाही की जी फालतू आहे. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीचा हेतू आहे. दुसरं हे लक्षात ठेवा, आपल्याला जर त्या गोष्टीचा हेतू जर माहीत नसला, एखादी गोष्ट समजून घ्या तुमच्यापासून मी आणून दाखवली आणि खूप चांगली दिसणारी आहे, तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न पहिला काय असतो, हे असतो का की बाबा सगळ्यात पहिला प्रश्न काय काय आहे हे, आणि दुसरं कशासाठी असते, कारण तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का याचा हेतू काय आहे, याचा उद्देश काय आहे. समजलं. म्हणून जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही ज्याच्यासाठी आपण म्हणू शकत नाही का मला या गोष्टी काहीच कामाच्या नाही. प्रत्येक गोष्टी हेतूपायी बनवलेली आहे. म्हणून जसा हेतू जो आहे त्या गोष्टीचा जो आहे आपल्याला माहीतच असला पाहिजे. पुन्हा एकदा पेनचं उदाहरण, तुम्हाला जर माहीत असेल तर पेन 5 रुपयाचाही भेटतो आणि पेन 5 लाखाचाही भेटतो. जसे 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 श्रीमंत तसे ते पेन वापरतात. आता पेन किती महाग आहे हा फरक पडत नाही, पण जर त्याचा उद्देश जो आहे की हा लिहिता आला पाहिजे, मग तो 5 रुपयाचा असो किंवा 50,000चा असो, फरक पडत नाही. जर त्याचा उद्देश जर त्याने गाठला नाही तर तुम्हाला माहित आहे की त्याची जागा कुठं आहे, त्याची जागा आहे डस्टबिन. गाडी जर चालली नाही, तुम्हाला माहित आहे की त्याची जागा काय आहे, तर ते कबाडीत टाकावं लागते. सांगण्याचं तात्पर्य दुसरी गोष्ट आपण बघितली की पहिले आपल्याला समजलं की उद्देश हेतू असतोच. दुसरी गोष्ट, तो हेतू तो उद्देश जर आपल्या जीवनात तो झाला, त्या गोष्टीचा झाला नाही तर त्याला कबाडीत किंवा डस्टबिन मध्ये टाकतात. फरक पडत नाही की ती गोष्ट लय महाग आहे, तो आपण काय म्हणतो, असू दे ना किती महाग, पण ते आता कामच नाही करत ना, त्याला फक्त शोकेस मध्ये ठेवणं आहे नाही तर फेकणं आहे. म्हणून हे खूप महत्वाचं आहे की आपण बघतो की आपल्या जीवनातला आपण जे बघतो की प्रत्येक गोष्टीचा काय आहे, उद्देश असला पाहिजे. आता जर हे एवढं सोपी आपल्याला समजतं, मग आपल्याला हे समजलं असलं पाहिजे की मग माझ्या जीवनाचं काय आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, माझ्या जीवनाचा हेतू काय आहे, मी या जीवनात कुठे कशासाठी आला आहे. माझ्या जीवनातला हेतू फक्त हाच आहे का की मी जन्म झाला, एकदा मोठं झालो, शिक्षण झालं, शिक्षण झाल्यावर नोकरी झाली, नोकरी झाल्यावर लग्न झालं, बाप झालो, मुलगा झालो, ज्याही गोष्टी आहे आजोबा झालो, जे आलं आणि मरणं, हा उद्देश नाही. ते तुमच्या जीवनाचं काय आहे, सायकल आहे का, ते जे स्टेजेस तुम्ही करता तो उद्देश थोडी झाला, त्याच्यासाठी तुम्ही काहीच करत ना. म्हणून हे नाही आहे जीवनाचा उद्देश की मी श्रीमंत होणे, हे नाही आहे माझा जीवनाचा उद्देश की मी यशस्वी होणे, तो उद्देश नाही, तो तुमच्या जीवनातील स्टेजेस म्हणजे पायऱ्या झाल्या. उद्देश हा वेगळा असतो. आणि म्हणून आपल्या जीवनातला आपल्याला हा उद्देश जर आपल्याला समजत नसेल तर मग काय होऊन जाऊ, आपण जसं तुम्हाला मी सांगितलं त्या हरवलेल्या व्यक्तीविषयी, आणि म्हणून मी तुम्हाला जर विचारलं
तुम्हाला माहित आहे का तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे? हो की नाही? फरक फक्त काय माहित आहे काय? कोणी तुमच्या तोंडावर विचारणारा नाही. कारण जसं आपल्या तोंडावर विचारलं आपण धळधळ काय होऊन जाऊ? पडून जाऊ म्हणजे काय? आपले जे मुखोटे आहेत ते खाली पडून जातील. आणि आपली सदैव इच्छा काय असते की आमच्यावर काहीतरी असा मुखोटा असला पाहिजे ज्याच्यामुळे आपण लपवून राहू. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की सत्य आपण स्वीकारणे, कळणे, म्हणजे आपले मुखोटे निघतील आणि आपल्या जीवनाचा जो हेतू आपल्याला माहीत नाही हा हेतू काय करणे? आपल्या जीवनात पूर्ण होणे. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं का जर हेतू माहीत नाही, उद्देश माहीत नाही तर आपण फक्त भटकत आहोत. म्हणजे कसं माहिती आहे काय? जो दिवस निघाला, आज काय करायला लागते, आज काय प्लॅनिंग आहे ते माहिती आहे का? आपले जे मजूर असतात, माझं जसं घराचं काम चालू झालं, काही मजूर मला कळलं की काही मजूर रोजंदारीचे असतात, काही मजूरला पूर्ण ठेका दिला जातो. पण आपण काय होतो? रोजंदारीवाले. म्हणजे जसा दिवस निघाला, आज काय 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 प्लॅन आहे, आपल्या जीवनात उद्देश काहीच नाही, फक्त आज काय जगायचं आहे. जर आपल्याला आज जीवन भेटतं तर ते कसे आपले 24 तास काढायचे आहेत, बस तोच आपला उद्देश आहे. आणि त्याच्यामुळे आपण काय आहोत? फक्त भटकणारे. आणि म्हणून जसं हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या जीवनात आपल्याला उद्देश आपल्या जीवनाचा माहीत असला पाहिजे. आता हे सगळ्यात मोठा मुद्दा की तुम्हाला तुमचा उद्देश कोण सांगेल? पहिली त्याच्या आधी एक गोष्ट, पहिले एक आहे की आपल्याला आवडत नाही का कोणी आपल्याला काही सांगावं. हे आपल्या पापी स्वभावाचा एक भाग आहे का आम्हाला शिकू नको, आम्हाला आवडत नाही. पण जेव्हा तुम्ही हा निर्णय घेता का ज्या देवाने मला बनवलं आहे त्या देवापासून मला ऐकायचं आहे, तो देव माझ्यासाठी कशासाठी त्याने मला बनवलेला आहे, त्याची इच्छा माझ्यासाठी काय आहे, आणि जेव्हा तुम्ही फक्त हा निर्णयच घेता ना की मला देवापासून ऐकायचं आहे, सगळ्या गोष्टी हा पुढचा मेसेजच नव्हे तर तुमचं जीवनही सरळ होतं. समजलं? कुठल्या निर्णयामुळे? का मला देवापासून ऐकायचं आहे, देवाची इच्छा काय आहे हे ऐकायचं आहे. जसा तुम्ही हा निर्णय घेतला म्हणून पुढचा मेसेज देव काय म्हणतो एवढंच नव्हे तर काय होऊन जातं? तुमचं पूर्ण जीवन सरळ होऊन जातं. कारण तुमची इच्छा आहे की देवाचा हेतू माझ्यासाठी काय आहे हा सरळ व्हावा, हे मला कळावे. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे का तुमच्या जीवनात तुम्ही पहिले डिसिजन, निर्णय घेणे का देवाची इच्छा माझ्यापासून काय आहे, त्याने मला कशासाठी बनवलं. आता तुम्ही काय आले म्हणजे आपण म्हणत नाही का एखाद्या वेळेस, आता आला तू मुद्द्यावर, आहे की नाही, आता आला तू खऱ्या गोष्टीवर, आतापर्यंत सगळ्या तुझ्या गोष्टी वाईटाच्याच होत्या, ही खरी गोष्ट आहे. काय का मला माझ्या देवापासून जो आहे त्याच्यापासून ऐकायचं आहे की माझा उद्देश काय आहे. आणि म्हणून जर तुम्ही हा निर्णय घेतला असेल तर ही देवाची इच्छा आहे. आणि सोप्या शब्दात देव काय म्हणतो तर पहिल्याने, म्हणजे सगळ्यात आधी पहिल्याने, म्हणजे आता तुमच्या ज्या इच्छा आहे त्या नाही, त्या गेल्या, त्यानंतर आहेत. त्या देवाची इच्छा असेल तो पुरवेल. म्हणून पहिले काय म्हणतो तर पहिल्याने, फर्स्ट म्हणजे फर्स्ट, सेकंड नाही, तर तो म्हणतो पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य, म्हणजे पहिलं काय आहे? दोन गोष्टी आहेत, देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टी तुम्हास मिळेल. म्हणून देवाची पहिली इच्छा तुमच्या प्रत्येकासाठी, आणि मी तुम्हाला सदैव सांगत असतो देवाची इच्छा तुम्हा प्रत्येकासाठी चांगली आहे. कोणी असं म्हणू शकते काय, वा देवाची इच्छा पाहणं माझ्यासाठी किती वाईट आहे, मला म्हणतो की देवाचं राज्य भेटलं पाहिजे, असं आहे का? नाही, इतकी सुंदर आहे त्याची इच्छा तुमच्यासाठी. गरज आहे फक्त तुम्ही ते स्वीकारणे. आणि देवाची पहिली इच्छा जे आहे ते आहे का तुम्हाला स्वर्गाचं राज्य भेटलं पाहिजे. म्हणून आपण टेस्टिंग करू की जसं मी तुम्हाला सदैव विचारत असतो की आज 12:15 पर्यंत आपलं चर्च आहे. आजच्या दिवसात जर आपला शेवटचा दिवस असला, आज जर देवाने आपल्याला डेट ऑफ बर्थ, आपली जे डेट ऑफ डेथ टाकली असेल, जर आपल्यापाशी देवाच्या वचनातून हे शाश्वती आहे का की मी स्वर्गात जाईल, आणि जर आपल्यापाशी नाही आहे, तुम्ही तोच व्यक्ती आहे जो मी तुम्हाला सांगितलं का रे कुठं चालला माहीत नाही, कुठून आला माहीत नाही, काही तर माहीत असेल नाही, काहीच माहीत नाही. तुम्ही तेच आहात जर तुम्हाला या गोष्टीचं उत्तर माहीत नाही का मी मरून कुठं जाईल. आपण काय आहोत? भटकणारे. आणि म्हणून जर तुम्ही ते भटकणारे असाल तर ह्या गोष्टीपासून बाहेर निघा, देवापासून तो उद्देश समजून घ्या, आपलं जीवन बदला
आणि मग बघा तुमच्या जीवनात जी शांती असतो, कारण ज्या व्यक्तीला माहित असतो मी कुठं चालला, त्याचे मार्ग सरळ असतं, तो भटकत नाही, त्याला माहित आहे मी कुठं निघत आहे, कुठं जात आहे, कुठून मी आलो आहो. आणि म्हणून देवाची ही पहिली इच्छा आहे का आपण आपल्याला काय म्हटलं पाहिजे, देवाचं राज्य. आता याच्या गोष्टीविषयी मी तुम्हाला सांगतो. जसं ख्रिस्ताच्या आपण देवाचं वचन बघितलं की देवाच्या पुत्रामध्ये जीवन आहे, आणि जेव्हा ख्रिस्ताला आपण स्वीकारतो त्याच्यामुळे आपल्याला जीवन मिळतं. जसं मी तुम्हाला सोप्या उदाहरणात सांगतो, एखादी मासोळी कशासाठी बनवली गेली, का ते पाण्यात तरंगता आली पाहिजे. तिचं जीवन कशात आहे, त्या पाण्यामध्ये. एखादा पक्षी कशासाठी बनवला गेला, की ह्या आकाशातला हवेत उडाला पाहिजे, त्याचं जीवन त्याच्यामध्ये आहे. आता काय करा, हे जे मासोळी हे पाण्यातून बाहेर काढा, आता काय होऊन जाते, ते मरून जाते. हा जो पक्षी आहे हवेतला, तो बाहेर काढा आणि पाण्यात टाका, तो काय होऊन जातो, मरून जातो. का, कारण त्यांचा हेतू बनवण्याचा तो नाही. तसंच तुमच्या आणि माझ्यासाठी सुद्धा देवाने आपल्याला बनवलं आहे, त्याचा हेतू आहे का तुम्ही देवाला ओळखावे, तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारावे, तुमचं जीवन देवामध्ये असावं. जशी मासोळी पाण्याशिवाय राहू शकत नाही, पक्षी हवेशिवाय जगू शकत नाही, तसा मनुष्य देवाशिवाय जगू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल आम्ही जगत नाही का, त्याचंही उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मासोळी जेव्हा पाण्यातून आपण बाहेर काढतो, ते आल्याबरोबर अशी मरत नाही, अरे निघाली नाही, ती थोड्या वेळ तळपडते, बरोबर. ते जे तळपडते तेवढ्या वेळ थोडं तिचं जीवन असते, कारण ती मासोळी आहे, नंतर आपला प्राण सोडते. पण काय झालं, तुम्ही ज्या गोष्टीसाठी तिला बनवल्या गेलं होतं त्या गोष्टीतून तुम्ही तिला बाहेर काढलं, थोड्या वेळ ती तळपडते आणि मरून जाते. तसंच देवाने तुम्हाला याच गोष्टीसाठी आपल्याला बनवलं की आपण देवासोबत कनेक्टेड असले पाहिजे, देव आपल्यामध्ये असला पाहिजे, आणि आपल्या पापांमध्ये आपण देवापासून दुरावले आहो. आणि आता मासोळी काढल्यानंतर जो जेवढा वेळ राहतो ना मरणाच्या आधी, ते तुमचं आणि माझं जीवन आहे. समजले, ती मासोळी आहे म्हणून ते कदाचित 20-30 सेकंदासाठी जगतं. आपण मनुष्य आहे आणि देव आपल्यावर प्रीती करतो म्हणून तुम्हाला तो जास्त आयुष्य देतो, पण दोघातला फरक काहीच नाही. तिला पाण्यातून बाहेर काढलं, तुम्हाला देवापासून बाहेर काढलेला आहे, कारण आपण पापी असल्यामुळे. आणि जो मासोळीचा जो तळपण्याचा वेळ आहे, ज्याच्यात ती तळपते की मला जीवन पाहिजे, तितकीच आपल्यापाशी वेळ आहे या गोष्टीसाठी का तुम्हाला ख्रिस्त लाभावा, तुम्ही त्याला ओळखावं, त्याला तुम्ही स्वीकारावं. काही युट्यूबचे मी व्हिडिओ बघत असतो हे मासोळी पकडण्याचे. त्यात माहिती आहे का, ते लोक काय करतात, त्या मोठ्या समुद्रात जातात आणि एखादी मासोळी पकडतात, आणि जेव्हा त्यांना कळते की हे मासोळी बोटमध्ये आणल्यानंतर का ही मासोळी जी आहे ती लहान आहे, किंवा ही मासोळी अशी आहे ज्याची आपल्याला गरज नाही, ती तळपत राहते आणि ते लगेच पाण्यात टाकतात, तिने मासोळी भोप येते. म्हणजे काय, पुन्हा तरू लागते, कारण तिला काय भेटलं, पाणी भेटलं. समजलं. तसंच आपल्या जीवनामध्ये जसे आपण जितकी वेळ आपल्या जवळ आहे त्या मासोळी सारखी, आणि जसं आपल्याला हे सत्य कळतं का मी देवाशिवाय राहू शकत नाही, मी ज्या गोष्टीपासून देवापासून दुरावली गेली ते माझे पाप, ज्याची शिक्षा मला नरकात भेटेल, मी फक्त देवाची देवदेव करत आहे, त्याची माहिती घेत आहे, दर रविवारी माहिती घेते आणि चालली जाते, त्याच्यामुळे मी वाचणार नाही, मी देवाला पर्सनली ओळखत नाही. आणि जेव्हा तुम्ही तो निर्णय घेता, त्या मासोळीसारखं काय झालं, तिला पुन्हा पाण्यात टाकण्यात आलं, आता तिला जीवन मिळतं. तसंच आपल्या जवळ जितकं वेळ या पृथ्वीवर वेळ आहे, तुम्ही कशात गमावत आहात, काय करत आहात, हा प्रश्न तुमचा आहे. पण सगळ्यात पहिले, कारण वचन काय सांगतं, पहिल्याने देवाचं नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा. नाही, पहिलं आहे ना, देवाचा राज्य मिळवण्याचा प्रयत्न केला. राज्य कसं भेटते, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता की येशू माझी क्षमा कर. कारण ज्या गोष्टीमुळे, जशी मासोळी पाण्यापासून दुरावल्या गेली, ज्या गोष्टीमुळे आपण देवापासून दुरावल्या गेलो, कारण पापाची शिक्षा मरण आहे, आणि मरून आपण देवापासून सदैव दूर टाकल्या जाऊ, आणि ती शिक्षा आपल्या पुत्राला देवाने दिली यासाठी का त्याच्याद्वारे आपल्याला तारण मिळावे. आणि जसे तुम्ही त्याला स्वीकारता, तो काय करतो, तुमचा आत्मा वाचवतो. पुत्रामध्ये जीवन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जीवन मिळतं, आणि देवाची पहिली इच्छा तुमच्या जीवनात पूर्ण होते. आता जेव्हा तुम्हाला विचारतो की का रे कुठं चालला, तुम्ही काय म्हणता, मी स्वर्गात चाललो.
का रे याच्या आधी तर तुला माहीतच नव्हतं मी कुठं चाललं. तू याची उत्तरं काय होतं? कोण पाहिलं, कोण आले माहीत, कोण जाऊन आला, कोण असते. हा काय आहे? भटकलेला. तो काय करत आहे? स्वतःचं समाधान करत आहे, स्वतःला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. पण ज्याला ख्रिस्त लाभला, तू कुठं चालला? तो हरवलेला नाही. तो म्हणते माझ्या पापाची क्षमा झाली आहे, मी स्वर्गात जाणार आहे, कारण ख्रिस्ताने मला वाचवलं आहे. त्याच्या पुत्राच्या नावात जीवन आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळाले. तो म्हणतो मला जीवन मिळालंय, मला माहित आहे की मी कुठं चाललोय. समजले फरक? त्याला आपल्या जीवनाचा उद्देश समजला. त्याला हे कळलं की मी या जगात का आहे, त्याला हे कळलं मी भटकत का होतो, त्याला हे कळलं की आता मी कुठे जाणार आहे. आता काय झालं? त्याचा जीवनाचा उद्देश त्याला सापडला. का? कारण देवाचं वचन काय सांगतं? हे देवाचे वचन येशूने त्यास म्हटले, योहान 14:6, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. जर तुम्हाला मार्ग पाहिजे, जर तुम्ही हरवलेले आहे, तर ख्रिस्त मार्ग आहे. जर तुम्हाला सत्य पाहिजे, तर येशू ख्रिस्ताचा शब्द सत्य आहे. जर तुम्हाला जीवन पाहिजे, जसं मी मासोळीविषयी सांगितलं, आपण सगळे देवाशिवाय तळपत आहो. येशू ख्रिस्त म्हणतो की जीवन मीच आहे आणि माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही. जर तुमची इच्छा असेल की मी स्वर्गात गेलो पाहिजे, येशू ख्रिस्त म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याशिवाय आल्याशिवाय कोणीच जाऊ शकत नाही. दुसरं वचन तो म्हणतो योहान 10:9, मी द्वार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याचे तारण होईल. जसे तुम्ही त्याला स्वीकारता. तारण म्हणजे काय? का मी हरवलेला आहे. म्हणूनच तर देवाचं वचन म्हणतो मी खऱ्यांसाठी नाही, तर जे हरवलेले आहेत त्यांना तारावयास, त्यांना वाचवल्यास आळवाला आहे. आणि जसं तुमच्यापाशी, जर मी तुम्हाला सांगितलं की जर तुमच्यापाशी हे उत्तर नाही का मी मरून कुठं जाईल, याचं जर उत्तर तुमच्याजवळ नाही, चांगली गोष्ट आहे, कारण ख्रिस्त तुम्हाला वाचवणार आहे. तो तुम्हाला वाचवू शकतो जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता. आणि म्हणून त्याच्या पुत्राद्वारे तुम्हाला काय मिळतं? जीवन मिळतं. मत्तई 7:13 काय म्हणतं? अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग प्रशस्त आहे, त्यातून आत जाणारे पुष्कळ लोक आहेत. आपण जन्मापासून आपला जो मार्ग कुठला असतो, तो हा मनुष्याचा, जिथे सगळे गर्दी चालली, सगळे आपापलं करून आले, सगळे काय करून आले? त्या नाशाच्या मार्गाकडे जात आहे. कारण वचन काय सांगतं की सगळे त्या दरवाजातून, रुंद मार्ग प्रशस्त आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहे, पण जो व्यक्ती त्यातून पलटून बघतो, त्याला जेव्हा विचारलं जातो तू कुठे जात आहे, मला नाही माहीत, आणि पण जेव्हा तो सत्य स्वीकारतो की येशू ख्रिस्त मार्ग, सत्य आणि जीवन आहे, हा तोच व्यक्ती आहे जो गर्दीतून काढून काय केला आहे? बाजूला ठेवलेला आहे. कारण वचन काय सांगतं? पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यास तो सापडतो ते फारच थोडके आहे. तुम्ही थोडके आहात का तुम्ही गर्दीमध्ये आहात? हे जे चित्र तुमच्या समोर आहे, तुम्ही मनुष्याच्या मार्गाकडे जाता जिथं देव म्हणतो की हे सगळे नाशाकडे जात आहे, का तुम्ही त्या मार्गावर होते आणि तुम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं, त्याच्यापासून आपल्या पापाची क्षमा घेतली आणि ख्रिस्ताने तुम्हाला त्या रुंद मार्गावर ठेवलं. आता तुम्ही या मार्गावर जात आहात. तोच व्यक्ती आहे, त्याला काय भेटलं? स्वर्गाचं राज्य. कारण आता देवाचं वचन काय सांगितलं? पहिल्यांदा तुम्ही स्वर्गाचे राज्य. आणि दुसरं काय म्हणतो? आपण दुसऱ्या मुद्द्यावर जाऊ, कारण हा मेसेज पूर्ण मला तुम्हाला द्यायचा आहे. एकदा स्वर्गाचं राज्य तुमची हे साक्ष असली पाहिजे का मी ह्या गर्दीतली होती, पण एक दिवस मला सत्य कळलं आणि मी ख्रिस्ताला हाक मारली, त्याने माझ्या पापाची क्षमा केली, तो स्वर्गाचा अरुंद दार मला सापडलं. आणि म्हणजे काय झालं? देवाची पहिली इच्छा तुमच्या जीवनात पूर्ण झाली. ते म्हणजे पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य आणि त्याच्यानंतर काय? व त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा. नीतिमत्व म्हणजे काय? जसं तुम्हाला सत्य सापडलं त्याच्यामुळे काय करायचं? आपलं जीवन बदलणे, आपल्या जीवन वाईटापासून बाहेर निघणे. त्यासाठी तुमच्यासाठी काही वचनं, आणि हे सुंदर वचनं की ख्रिस्ती किंवा खरं विश्वासू जीवन, जर पण लक्षात ठेवा, पहिली स्टेप जोपर्यंत स्वर्गाचं राज्य तुम्हाला भेटलं नाही, तुम्ही पुढची स्टेप देवाचं नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न कसं करावं, त्यात वचन काय सांगतं? तर तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव. म्हणजे जो विश्वास तुम्ही ख्रिस्तावर की आपला आत्मा वाचवण्यासाठी टाकला, आता त्याच विश्वासाने का देव आता रोज माझी काळजी घेतो,
तो मला पुरवतो. हा विश्वास तू काय म्हणतो तो सदैव ठेव. आपल्या अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव आणि तुझ्या स्वतःच्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस. तुम्ही जर मला विचारत असाल, माझ्या जीवनात सकाळपासून ज्याही गोष्टी मी देवाला सगळ्या गोष्टी सोपवितो. देवा या गोष्टीविषयी सांग, या लोकांविषयी सांग, या गोष्टीपासून तुम्हाला बचाव, या वाईटापासून बचाव, वाईट लोकांपासून बचाव, दुर्घटनेपासून बचाव, माझ्या कुटुंबाला बचाव. मी हे नाही करत बसत का मीच प्रोटेक्ट. हो, सगळ्या गोष्टी देवावर अवलंबून देवावर सोपून देतो. आणि वचन काय सांगतं, तुझ्या आणि मग काय करतो, तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव. तुमच्या ज्याही इच्छा, तुमच्या सगळ्या गरजा ज्या आहे त्याच्या पुढे काय करायचं आपण, देवावर जाणीव म्हणजे काय की देवाला मागणे आणि तो तुझ्या वाटा सरळ करील. आणि तो काय करेल, तुमच्या वाटा सरळ करेल म्हणजे तुम्हाला तो मार्ग दाखवेल. तो तुमच्या जीवनात कार्य करेल. तुमच्या समस्या कितीकही मोठ्या असल्या, एक लक्षात ठेवा, तो स्वर्गातील देव तुमच्या समस्यापेक्षा फार मोठा आहे. आणि जसे तुम्ही त्याला मागता, वचन काय सांगितलं, तू तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव आणि तो तुझ्या वाटा सरळ करील. तू आपल्या दृष्टीने ज्ञानी असू नकोस. हे सगळ्यात महत्वाचं आहे, जे आपल्याला पटत नाही. आपल्याला काय समजतं की मी स्वतः हुशार आहे. कारण आणि त्याच्याचमुळे एक लक्षात ठेवा, हुशार व्यक्ती कधीच प्रार्थना करत नाही. का? कारण त्याला माहित आहे मी स्वतःच हुशार आहो. बरोबर? हुशार व्यक्ती प्रार्थना करत नसतो. पण जो याला माहित आहे की नाही देव हुशार आहे, त्याला सगळ्या गोष्टी माहित आहे, तो देवाला सहाय्य मागतो. म्हणून फरक समजून घ्या. तू आपल्या दृष्टीने ज्ञानी असू नकोस, परमेश्वराचे भय धर आणि वाईटापासून दूर राहा आणि आपलं एक पवित्र जीवन जगणे. आपल्या जुन्या गोष्टी सोडणे, आपले जुने वाईट सोडणे, आपल्या पापाच्या गोष्टी सवयी सोडणे, आपल्या सगळ्या वाईटापासून असणाऱ्या गोष्टी सोडणे, एक नवीन पवित्र जीवन जगणे. कारण ख्रिस्ताने तुम्हाला वाचवलं, त्याचं नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न. आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करता, शेवटचं वचन काय बघा, म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टी म्हणजे जगात राहणाऱ्या तुम्हाला मिळतील. आणि हे वचन बघितलं तुम्ही शेवटचे 8, 9, 10 काय म्हणतो, पहिले 3 कंडिशन आहे, नंतर त्याचे आशीर्वाद. हे तुझ्या शरीराला आरोग्य, तुझ्या हाडांना सत्व असे होईल, तुझ्या संपत्ती आणि आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वरास मान दे. त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझे पिपे नव्या द्राक्षाने भरून वाहतील. याचा अर्थ काय? काय देव म्हणतो तुला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, तुला आरोग्य, तुला संपत्ती, तुला ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या मिळतील जेव्हा तू पहिलं देवाचं राज्य, दुसरं त्याचं नीतिमत्व आणि तिसरं म्हणजे तुमच्या ज्या गरजा आहेत त्या तुम्हाला देव पुरवतो. मी माझ्या जीवनात सांगतो, मी जेवढा नोकरीवर असताना किंवा ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात मी कधी केल्या नसत्या, जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी आपल्या जीवनात कराल, पहिले ख्रिस्ताला आपला तारणारा स्वीकारणे, दुसरं त्याच्या वचनावर चालणे, त्याच्या भयात वाढणे, देव जे आशीर्वाद तुमच्यावर टाकतो. आशीर्वाद म्हणजे पैसा नसतो. आशीर्वाद म्हणजे काय माहित आहे? ज्याच्यासाठी लोक करोडो अब्जो देतात. म्हणजे काय? की तुमच्या हृदयातली शांती. बाहेर वादळ कितीकही असलं, समस्या कितीकही असल्या, अडचणी कितीकही असल्या, पण सगळ्यात मोठी जी आहे ते आहे काय? हृदयातली शांती. का? कारण तुम्ही ख्रिस्ताला ओळखता, त्याच्या नीतिमत्वावर चालता आणि देवाची शांती जे राहते ना, त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. म्हणून जेव्हा तुम्ही ही गोष्ट देवाची आपल्या जीवनात करता, तुम्हाला मासुळीचं उदाहरण दिलं, जशी ते पाण्याशिवाय जगू शकत नाही तसे तुम्ही ख्रिस्ताशिवाय देवाशिवाय जगू शकत नाही. पण जेवढं वेळ आपल्याजवळ आहे आणि त्याच्यात जेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेता, त्याला हाक मारता, येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, त्याला आपला तारणारा स्वीकारता, स्वर्गाची जागा तुम्हाला मिळतं. तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टी मी तुम्हाला मिळतील. आपली समस्या काय माहित आहे का? आपली समस्या ही आहे, वरची लाईन सोडा, खालच्या विषयी बोला का मला काय काय लागते ते सगळ्या गोष्टी मला मिळतील. आणि इथेच आपण फसून जातो. का? कारण सैतान मग पुरवतो. सैतान म्हणतो तुला या सगळ्या गोष्टी पाहिजे, मी पण देऊ शकतो, फक्त तू तारणासाठी देवाजवळ जाऊ नको, पवित्र जीवन जगू नको, तुला लागणाऱ्या गोष्टी मी पुरवतो. पण तो काय करतो? तुमच्या आत्म्याचा नाश करतो.
तुमच्यापाशी कधीही शांती राहत नाही. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, त्याच्यामुळे काय होतं? ज्याने तुम्हाला बनवलं, ज्याच्यामुळे तुम्ही आज जिवंत आहात, ज्याच्यामुळे तुमचं एक्झिस्टन म्हणजे काय, तुम्ही अस्तित्वात आहात. लक्षात ठेवा, आपण अशा व्यक्तीविषयी बोलत नाही ज्याला तुम्ही बिलकुल काय माहीत नाही. आपण अशाविषयी बोलत आहे जो तुमचा निर्माण करता आहे. आणि त्या निर्माणकर्त्याचं जेव्हा तुम्ही ऐकता, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जशी तुम्ही हे डिसिजन घेतली का मी माझ्या बनवणाऱ्याला, माझ्या निर्माणकर्त्याला, माझ्या देवाचं मला ऐकायचं आहे, हा जसा या जगातील कोण्याही व्यक्तीनं निर्णय घेतला, ख्रिस्त काय करतो? त्याला सत्य दाखवतो. का? कारण तुम्ही तुमचं मन बनवलं आहे की मला माझं नाही तर देवाचं ऐकायचं आहे. आणि जशी हे डिसिजन घेतली, सगळं सत्य तुमच्या समोर प्रगट होतं. लक्षात ठेवा, पुन्हा एकदा, आज जर तुम्हाला माहीत नाही का माझ्या जीवनाचं उद्देश काय आहे, मी मेल्यावर कुठं जाईल, आज संध्याकाळपर्यंत जर मला मृत्यू आला तर मला माहीत नाही मी कुठं जाईल. तुम्ही भटकलेले आहात, पण इच्छा तुमची आहे का तुम्हाला भटकलेलंच राहायचं आहे, की येशू ख्रिस्त म्हणतो जे हरवलेले आहे त्यांना मी वाचवण्यास, त्यांना तारवयास आलो आहो. आणि जर तुम्ही ते असाल, तुम्ही म्हणाल मी काय केलं पाहिजे, मी तुम्हाला सरळ सुंदर उदाहरण दिलं. माझ्या मुलाचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. तुम्ही पाप करता, मी माझ्या मुलाला मारतो, हेच देवाने तुमच्यासाठी केलं, यासाठी का तुम्हाला अनंताचं जीवन मिळावं. पण हे कधी होतं? जेव्हा तुम्ही खऱ्याने की हो मला ख्रिस्ताची गरज आहे, आज मला जीवनाचं सत्य समजलं, या उदाहरणातून मला कळलं, आणि जसे तुम्ही त्याला हाक मारता की येशू माझा आत्मा वाचव. लक्षात ठेवा, तो भटकलेला व्यक्ती काय असतो? भटकतच असतो जोपर्यंत तो कोणाला विचारत नाही का रे याचा पत्ता सांग. आज तुम्हाला तो पत्ता सांगण्यात आला आणि ख्रिस्ताद्वारे जीवन आहे. भटकलेले असू नका, कारण एकदा त्या मासुळीसारखे तुम्ही निघून गेले, तितकीच वेळ आपल्या जवळ आहे. नंतर ते मासुळी जिवंत करता येत नाही, ती सरळ टाकल्या जाते. आणि म्हणून जर तुम्ही भटकले असाल, जीवनाचं उद्देश तुम्हाला माहीत नसेल, जर तुमची इच्छा असेल की माझं जीवन बदललं पाहिजे, मला या गोष्टीची शाश्वती असली पाहिजे, आजचा संदेश तुमच्यासाठी आहे. आपले डोळे बंद करा, आपल्या मानाखाली घाला, आणि जसं हे सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगतो, या सगळ्या गोष्टी देवाने तुम्हाला दिल्या आहेत. कशासाठी? का तुमची जे समज आहे की ख्रिस्त काय आहे, तारणारा काय आहे, माझ्या पापाची शिक्षा तो कसा घेऊ शकतो, मी कशी दोषी आहे, देव काय पवित्र आहे, या सगळं एका छोट्या उदाहरणातून देवाने तुम्हाला दाखवलं. ही सगळी समज माझी बिलकुल नाही, तर देवाने ही दिली का या गोष्टीद्वारे, जे मी तुम्हाला योहानचं उदाहरण दिलं की जर तुमच्या पापासाठी मी जर रोज याला मारलं ते हे किती वाईट राहील. पण हेच देवाने आपल्या पुत्रावर तुमच्यासाठी केलं. कशासाठी? कारण तो तुमच्यावर प्रेम करतो. कशासाठी? तुमच्यात आणि माझ्यात असं काहीच चांगलं नाही, तरीही तो आमच्यावर प्रेम करतो. यासाठी का आपल्या पापाची क्षमा व्हावी, यासाठी का आपण मरून नरकात जाऊ नये, यासाठी का आपल्याला अनंताचं जीवन मिळावं. म्हणून जे शिक्षा तुम्हाला भेटायला पाहिजे ते त्याने आपल्या पुत्रा येशू ख्रिस्तावर केली. त्या पुत्राने आपला प्राण तुमच्यासाठी दिला. त्या पुत्राने आपलं रक्त तुमच्या पापाची क्षमा होण्यासाठी सांडवलं. त्याला मारण्यात आलं. जो निर्माता होता तो निर्मितीच्या हाती स्वतःला त्याने सोपवलं. किती महान प्रेम त्याने तुमच्यासाठी स्वतःला नम्र केलं. तुम्ही नम्र होता का नाही हा निर्णय तुमचा आहे. तो स्वर्गातील देव तुमच्यासाठी मनुष्य बनून या पृथ्वीवर आला आणि तो निर्माण करता तुमच्यासाठी नम्र झाला. आणि जरी तुम्ही नम्र होत नसाल, याच्यासारखा कठोरपणा या जगात नाही. पण जेव्हा तुम्हाला समजतं की हो येशूने माझ्यासाठी हे केलं आणि तो मारण्यात आला, गाडण्यात आला, लक्षात ठेवा त्याने हे सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या. तो आज क्रूसावर नाही आहे, तो त्या स्वर्गात बसला आहे. त्याच्या हाती सगळे अधिकार दिले आहेत. त्याच्या हाती स्वर्गाचं राज्य आहे. आणि जसं त्याचं वचन काय म्हणतं की पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य मिळवण्याचा प्रयत्न करा, जे त्याच्या पुत्राद्वारे आहे. आपण वचन बघितलं, येशू ख्रिस्त म्हणतो की मी सगळं केलं, आता मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणीही स्वर्गाचे राज्य मिळू शकत नाही. आणि जसे तुम्ही त्याला हाक मारता, येशू माझी क्षमा कर, आज मला समजलं का मी का पापी आहे. मला कळलं की माझ्या पापाची शिक्षा मरण आहे, पण तू हे सगळं तुझ्यावर घेतलं.
माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव. जसे तुम्ही त्याला हाक मारता, तो स्वर्गातील राजा तुम्हाला वाचवतो, तुमच्या पापाची क्षमा करतो, अनंताचं जीवन तुम्हाला देतो. आतापर्यंत तुम्ही देवाशिवाय त्या मासोळीसारखे पाण्यातून बाहेर काढल्यावर जितके वेळ जगू शकते तसे तुम्ही जगत आहात. पण जसे तुम्ही त्याला हाक मारता, तुम्ही पुन्हा एकदा त्या स्वर्गातील देवाला कनेक्ट होता, तुम्हाला जीवन मिळतं, कारण ख्रिस्तामध्ये जीवन आहे. देवाची पहिली इच्छा तुमच्या जीवनात पूर्ण होते. स्वर्गाचं राज्य तुम्हाला मिळतं, तुमच्याद्वारे नव्हे तर देवाच्या पुत्राने जे क्रूसावर केलं आणि त्याच्यावरच्या विश्वासाने, त्याला हाक मारण्याने. आपण बघितलं की निर्णय घेणे की हो मला पाहिजे. त्या स्त्रीने जसा त्याला स्पर्श केला आणि तसेच तुम्ही जेव्हा त्याला हाक मारता, येशू मला वाचव, माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, तो तुमचा आत्मा वाचवतो. दुसरं, जर तुम्ही हा डिसिजन घेतला असेल, कारण तुम्ही ठरवा तुम्ही हरवलेले आहात की तुम्ही सापडलेले आहात, हा निर्णय तुमचा आहे. पण जर ख्रिस्ताने तुम्हाला वाचवलं असेल तर दुसरं तो म्हणते माझं नीतिमत्व, म्हणजे जे खरं, जे सत्य तुम्हाला सापडलं, आता त्या सत्यावर जगा. या जगासारखे होऊ नका, वाईटावर जाऊ नका, पापांमुळे जाऊ नका, वाईट लोकांकडे जाऊ नका, तर एक पवित्र जीवन तुम्ही जगा. आणि जशा या दोन्ही इच्छा तुमच्या जीवनात देवाच्या तुम्ही पूर्ण करता, देव म्हणतो की तुला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुला पुरवेल. माझं सगळं साह्य देवापासून येतं. का? कारण त्याने माझा आत्मा वाचवला, माझ्या पापाची त्याने क्षमा केली आणि मी रोज एक नीतिमत्वाचं पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहो. मी परफेक्ट नाही, पण देव मला रोज सहाय्य करतो, रोज माझी क्षमा करतो आणि मला तो चालवितो. आणि त्याच्यामुळे देव लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरवतो. जी शांती माझ्याजवळ आहे, ती शांती देवाची इच्छा आहे की तुमच्याजवळही असावी. म्हणून तुम्ही ठरवा, तुम्हाला माहीत आहे की तुमच्या जीवनाचं उद्देश काय आहे. जर तुम्हाला या गोष्टीचा माहितीच नाही, तुम्हाला आपल्या जीवनाचा हेतूच माहीत नाही, तुम्हाला या जगातल्या सगळ्या गोष्टी माहीत आहे की मला समजतं हे कशासाठी बनवलं, ते कशासाठी आहे, हे कशासाठी आहे, पण जेव्हा मला विचारलं की मी कशासाठी आहे, मला माहीत नाही, म्हणजे तुम्ही हरवलेले आहात, तुमच्यापाशी उद्देशच नाही. पण देवाची इच्छा आहे की तुमच्या आत्म्याचा नाश होऊ नये आणि म्हणून देवाने आपला पुत्र तुमच्यासाठी दिला. आज देवाचं वचन तुमच्या सांगी बोललं असेल, कशाची वाट बघत आहात. तुम्हाला माहीत नाही आपल्यापाशी संध्याकाळ इवन आहे का नाही, तुम्हाला माहीत नाही आपल्यापाशी पुढचा रविवार आहे का नाही. येशू ख्रिस्त म्हणतो आजच तारणाचा दिवस आहे, आजच दिवस आहे, त्याला हाक मारा. वाफेसारखं जीवन आहे, कधी निघून जाईल, कधी बातमी होईल माहीत पडणार नाही. असं कधीच नसतं की व्यक्ती फक्त म्हातारा होऊन मरतो. हे सगळं सैतान आपल्याला शिकवतो. यंग लोकही मरतात. पण गरज काय आहे? गरज ही आहे की माझ्यापाशी जीवन असलं पाहिजे, की ज्या दिवशी मला तो क्षण येईल, मला माहीत आहे की शेवटचा श्वास मी इथं घेईल आणि माझा नवीन श्वास मी स्वर्गात घेईल. हा तो व्यक्ती आहे ज्याला स्वर्गाचं राज्य ख्रिस्तामुळे सापडलं. आणि जर ते तुम्ही असाल तर वेळ जाऊ देऊ नका. सैतान सांगेल की ठीक आहे, तुला समजलं ना, उद्या घे जो निर्णय, परवा घे जो निर्णय, अरे तुझे पाप तुला सोडावे लागतील, अरे हे जीवन जे मजेचं चालू आहे तुला सोडावे लागतील. हा सैतान तुम्हाला दर रविवारी शिकवत असेल, कारण तो खोटारडा आहे, तो पापी आहे, त्याचा नाश होणार आहे. पण त्याची इच्छा आहे की तुम्हालाही मी घेऊन जातो. पण देवाची इच्छा आहे का तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभा. आणि जसे तुम्ही निर्णय घेता, वचन सांगतं की देवाचं सामर्थ्य आहे सॅल्वेशन. तो काय करतो? तुम्हाला त्या सगळ्या खोट्याच्या जाळीतून बाहेर काढतो. का? कारण तुम्ही निर्णय घेतला की हो येशू, मी हरवलेला आहो, मी तुझ्यापासून दूर आहो, मी फक्त तुझ्याविषयी माहिती घेत आहे, मी तुला पर्सनली ओळखत नाही, तू माझ्यासाठी रिअल नाही, कारण मी तुला कधीच हाक मारली नाही. माझं जीवन मला बदलायचं आहे, माझी क्षमा कर, मला नरकात जायचं नाही, माझ्या पापाची क्षमा कर, मी तुला माझा देव, माझा तारणारा म्हणून स्वीकारतो. त्या स्त्रीसारखे जसे तुम्ही हाक मारता, येशू मला वाचव, तो स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकतो, स्वर्गाचं राज्य तुम्हाला देतो, तुमच्या पापाची क्षमा करतो, तुम्हाला जीवन देतो आणि एक योग्य जीवन जगण्याचं तुम्हाला काय करतो? तो सहाय्य करतो. जेव्हा देवाची इच्छा, कारण त्याने तुम्हाला बनवलं आहे, तुमच्यामध्ये पूर्ण होते, तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश समजतो, तुम्हाला तुमच्या जीवनातला हेतू समजतो.
तुम्हाला समजतं की आज मला समजतं की मी काय या पृथ्वीवर आहे, मी कुठे जाणार आहे, आणि तुमच्यापाशी ते शांती असते. नाहीतर तुम्ही सदैव हरवलेले, सदैव कन्फ्यूज, सदैव तुम्ही एका त्या कचऱ्यासारखे जो जिकडे हवा येते तिकडे वळतं. पण तसे होऊ नका. आजच ख्रिस्ताला हाक मारा, तो तुमची हाक ऐकत आहे. त्याची इच्छा आहे का तो निर्णय तुम्ही घ्यावा. तुम्ही जेव्हा जिथेही बसल्या त्याला हाक मारता, येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवते मी पापी आहे, मी विश्वास ठेवते की माझ्या पापाची शिक्षा प्रभू तू स्वतःवर घेतली, माझा आत्मा वाचव. होय परमेश्वरा माझी क्षमा कर, मला जीवन तू दे, माझ्या हृदयात दे, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते माझ्या राजा. जसा तुम्ही हा निर्णय घेता, देव तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवतो. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो आजच्या दिवसासाठी, आजच्या चर्चसाठी. धन्यवाद मानतो तुझ्या उपस्थितीसाठी. धन्यवाद मानतो तुझ्या वचनासाठी, जे सत्य तू आम्हाला शिकवलं, दाखवलं. होय परमेश्वरा, धन्यवाद मानतो या चर्चसाठी. होय प्रभू, जे जीवनाचं सत्य परमेश्वरा. होय प्रभू, जे सदैव तू आमच्यासोबत असतो आणि आम्हाला दर रविवारी कळवतो, दर रविवारी आम्हाला पुरवतो. यासाठी की परमेश्वरा, कारण तू प्रत्येकावर प्रेम करतो. इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो माझ्या राजा. प्रार्थना करतो त्यांना तू सहाय्य कर, तुझं सत्य आणि परमेश्वरा तुझ्यापासूनचं जे जीवन आहे ते स्वीकारण्यासाठी. जेही त्यांचे अडथळे आहेत, जिथेही ते कमी पडत आहे, होय प्रभू त्यांना तू सहाय्य कर परमेश्वरा, की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. धन्यवाद मानतो परमेश्वरा, जे महान तारण तुझ्यापासून आहे. आणि प्रार्थना करतो तुझं उद्देश या चर्चमध्ये, ऑनलाईनमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तू पूर्ण कर. ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. पण उभे राहू देवाची